मकर रास कॅप्रिकॉन पृथ्वी तत्वाची म्हणजे अर्थ एलिमेंट असलेली ही राशी, शनी ज्याचा स्वामी आहे ती मकर रास. मेहनती, कष्टाळू आणि काटकसरी अशी ही शनीची मकर राशी असते. अतिशय नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, सहनशीलता, सेवाभावी वृत्ती आणि संगोपन वृत्ती यांच्याकडे असते. राजकारणी पण असतात. आपलं काम कसं करून घ्यायचं हे यांना चांगलं कळतं. वास्तवतेची भान असते म्हणजे परिस्थितीची जाणीव यांना असते आणि अतिशय चिकित्सक असतात. एखादी गोष्ट घ्यायची असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्याचा कीस पाडेपर्यंत शोध घेतात आणि मग घ्यायची की नाही ते ठरवतात. असा यांची चिकित्सक बुद्धी असतात. आणि खरंच गरजेचं आहे का, जर एखादी वस्तू घ्यायची तर ही खरंच गरजेची आहे का याचा जास्तीत जास्त विचार करतात आणि कधी कधी ती वस्तू ते घेतच नाही. यांना लोक त्यांच्या घरातली जी मंडळी असतात किंवा त्यांची मित्रमंडळी असतात ते पंपू शेठ म्हणतात. माहिती आहे पंपू शेठ कोण होता? आम्हाला धडा होतात. पंपू शेठ म्हणजे अतिशय कंजूस माणूस, जो खर्च नाही करणार. तसेच हे खर्च करत नाही. एकही रुपया खर्च न करण्याचं काम म्हणजे आपलं स्वतःचं खूप मोठा अभिमानास्पद केलेलं काम असं त्यांना वाटत असतं. आता घरातल्या मुलांनी जर सांगितलं की बाबा आपण आज गाडीने घेऊया, गाडी तर असते यांच्या, सगळ्या वस्तू घेतात काटकसर करून का होईना, कारण खूप मेहनती असतात, खूप कष्ट घेतात. कोणतंही काम कितीही कठीण असलं तरी कष्ट करून मेहनत घेऊन शांतपणे त्यातून मार्ग काढण्याचं कसब या मकर राशीवाल्यांकडे असतं. कितीही किचकट प्रसंग असू दे त्यातून ते पुढे येतात. पण आता घरातल्या मुलांनी जर सांगितलं की बाबा आज आपण गाडीने जाऊया, काय गरज आहे? जर तिथे ट्रेन थेट त्या स्टेशनपर्यंत जात असेल तर गाडीने पेट्रोल वाया घालायचं कशाला, असं यांचं मत असतं. मला खरंच अगदी सांगावं असं वाटतं की एक नवरा बायको जे असतात, मला हसायला येतं त्या गोष्टीचं, की आता बायकोचा वाढदिवस आहे किंवा नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि बायकोला केस काळे करायचे. ती सांगते मला 500 रुपये, म्हणजे 500 रुपये द्या असे नाही, पण मी आता जरा जाऊन येते पार्लरमध्ये, जरा केसांना काळं करून येते. नवरा काय म्हणतो, काय गरज आहे का, गेलीस की 500 रुपये खर्च होणार, त्यापेक्षा घरात बस, मी तुला कलर लावतो. असा कंजूसपणा, याला कंजूसपणा म्हणत नाहीत, याला खरं तर व्यवहारीपणा म्हणतात. कारण यांचं जे आयुष्य असतं हे लहानपणी अतिशय खडतर गेलेलं असतं. त्यामुळे एक एक रुपयाची किंमत यांना माहीत असते, त्याची त्यांना जाण असते, म्हणून हा गुण यांच्यामध्ये अवतरलेला असतो.